Welcome back to Info News. At Dandoswada Mandrim, three brothers, Ram, Shyam and Anil Azolkar, continue the family legacy through Azobachi Ganesh Chitrashala, crafting hundreds of Ganesh idols each year using only natural clay. The commitment to eco-friendly practices is helping preserve traditional artistry and promote sustainable celebration. माझे नाव श्याम मनोहर आसोलकर. हय तुम्ही हे केन्नापासून करता मूर्त्यो? हे आमकां जाले 30 वर्सां सुमार जाली बाबा वांगडा. मूर्त्या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी वृंदावनाय रंगयतात आणि कितें कितें कामां करतात? ही सुद्धा आवड तुमकां पहिली बालपणापासून काय बालपणापासून चालू आसली. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही कितें करता? मूर्त्या व्यतिरिक्त आणि कसले मूर्त्यो करता गणपती सोडून? गणपती सोडून आमी आनी कांयच करना ना. हा एक कोणाची ते दुर्गा आमी हाडली करपाची तर ती दुर्गा सरस्वती बी सरस्वती दुर्गा ही आमी करतो. करतात. आता सगळीकडे न्हू प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्त्यो आमकां दिश्टी पडटात. हिचेर निर्बंध घालूंक जाय. निर्बंध म्हणजे खंय तरी नियंत्रण येवंक जाय. काय कितें करचें पडटलें? कितें करूंक जाय ते जे कोण गणपती हाडटात न्हू तेंच्यांनी हाडप तेंच्यांनी बंद करप. तेंच्यांनी लोकांक सांगा आमी हे गणपती इकनो ना, तुमी मातीचे गणपती आमचे कडसून व्हरा असं तेंचे सांगप न्हू. ओके. हे इकत म्हणून ते लोक व्हरा येतात न्हू. तेंचे ना दिले लोक व्हरांक येवचे नासले न्हू. ह्या क्षेत्रान समज नवीन कलाकार येत जाल्यार कितें करचें पडटलें तेका? पहिली हे जाय तेणी माती काडूंक शिकांक जाय. मागीर तेणी फर्मा भरूंक शिकांक जाय. फर्मा भरता भरता ऑटोमॅटीक गणपतीचे फिटींग कसो करूंक जाय तो पयलीं बघूंक जायो. मागीर सहज तेका तर आवड आहा तर तो रोखडो तयार जावंक शकता. तेका तर आवड ना तो तयार जावचोच ना इतक्या तेका सांग. आता हस्तकला महामंडळामार्फत कितें तुमकां तशें सरकारकडून कितें प्रोत्साहन मेळटा किंवा कितें साहित्य बी? साहित्य म्हणजे आता आमकां एक दिता ह्या दिलेलो आहा जीत आरोलकर मिशीन दिलेलें आहा माती मळपाचें. ते हस्तकला महामंडळामार्फत. तेचो आता काय वापर जातलो काय फुडले? आता तुम्ही सगळी मशीन आणि ऑलरेडी माती तुम्ही जातलो वापर आणि आमकां एक 30 गणपती करूंक जाय. आता लोकांची खबर हेका येतले त्या वक्तार नागपंचमी लोकांक कळटा कितके गणपती येतले कशे काय तेन्ना सगळ्या कलाकारांक नागपंचमी हिशोब आसता. गणपती कितके करप कितके सोडप अशें. ओके. आता आम्ही पळयता तुमच्या चित्रशाळेन खुबशे मातीचे मूर्त्यो आहात. चड मूर्त्यो हे हातीन केल्ले दिसता. हे कितें वैशिष्ट्य कितें हातीन करपाचे मूर्त्यो? कितें करता ते हाडटा तेन्ना आमचे कडेन फोटो दितात आमकां हे पद्दतीन असो गणपती जावं. तांकां ते तेंची इच्छा खातीर तो आमकां तांकां गणपती करूचो पडटा. नाजाल्यार ते नर्वस जातात न्हू. ते नर्वस जाले म्हणून आमी नर्वस जावं. म्हणजे तांकां जाय तसो तांकां जाय तसो करूचो पडटा. राम मनोहर आसोलकर. हय. चिकण माती ही खंयच्यान हाडटात बाबा तुमी? हांगा मांद्र्या गावता आमकां. मांद्र्या मेळटा. ही आता केन्ना हाडप? मूर्ती करतलो जाल्यार ही माती केन्ना हाडप? ही मे म्हयन्यान हाडप. मेचे 15, 16, 17 अशी हाडप ती. तेन्ना हाडूंक वता ती. अवेलेबल जाता मूर्ती माती सहज जाता. बरी जाता. त्या सरकारचे म्हणणे आसा की ह्या फुडें म्हणजे मुखार त्यांच्यानी प्लास्टर ऑफ पॅरिसच्यो मूर्ती हाडचे न्हू विकचे न्हू मातये पासून मूर्ती तयार करची. हेचेर तुमचें कितें म्हणणें? ह्या मूर्तीकारांचेर मातयेचे मूर्ती करताचेर प्लास्टर ऑफ पॅरिसचो परिणाम जाता तुमकां कितें दिसता? तेंच्यांनी कितें मातयेचे पुजून जाय न्हू. प्लास्टर आसता पळय ते बरें बुडाना आणि ते तांकां ते ल्हव पडटा न्हू म्हणून ते व्हरान शकतात ते. मग काय एक्चुअली खरें म्हणटा मातयेचोच गणपती पुजूंक जाय. तूं व्हडलो पुजली जाल्यार तूं धाकटो पूज. कित्याक ते पार्वतीन आपली मयीचे गणपती मय काडून तेणी गणपती तयार केला न्हू त्या खातीर तो मातयेचोच पुजूंक जावो. आता लोक काय प्लास्टर म्हणून लोक पुजतात ते तुका बरोबर जायना ते आणि ते पावानय जायना. ओके. खरं म्हटलं मातयेचोच तुका गणपती. आम्ही पळयता हांगासर फक्त चिकण मातीचे मूर्त्यो करता. हे मूर्त्यो केन्ना पासून करताले? तुमचे कोण जाणटे करताले? हे मूर्ती आमचे वडील करताले. म्हणजे तेंचे फाटल्यान ते करताले तेन्ना आमी स्कुलान म्हणजे म्हाका पयलीं पासून आवड आसली. ओके. म्हणजे मूर्तीचे म्हणजे कले पासून म्हाका खूब आवड आशिल्ली. तेतून पासून म्हणजे तो करताले तेन्ना आमी पळयताले बारीक आणि आमकां उमेद जाली की आमी करपाचे अशें. शेवटी कितें आहा हे कलेन जरी पयशे ना मेळ्ळे तरी तेतून करपाक आनंद जो जाता तो आनी तेतून ना. म्हणजे इतलें हें दिसता की काम सुद्दां येयले मोठे कसले सुद्दां आला जाल्यार हें काम सोडून तें काम म्हाका इंट्रस्टच ना. म्हाका पयशा फाटल्यान धांवपाचेंच ना.
आता तुमच्याकडे आम्ही पळयता ह्या चित्रशाळेन वेगवेगळे मूर्त्यो दिसतात. ते मूर्त्यो साच्यान करपाक ते शक्य ना, हय. कित्याक ते मूर्ती हातीनूच करता. हातीन करप आनी साच्यान करप कितें फरक आसता? हा, हातीन करप म्हणजे कितें आसा जाणा, हातीन करून मातसो टायम वयता आणि साच्यान करून तुका आउटलायन मेळटा आणि मातशें फास्ट करपाक जाता, इतलोच फरक जाता. हातीन करतलो जाल्यार तूं एक गणपती तुका एक चड दीस वयता, एक 4 दीस वयता, 8 दीस वयता आणि साच्याच्या कामान मातशें फास्ट काम जाता. म्हणून ते कितें आहा, कोणाक आतां मुर्ती जाय आनी एकाच तारखेक आनी एकाच दिसा जाय ते, तितले ते जावंक जाय एकाच दिसा काम. तुका फाल्यां दिता हो प्रश्नूच ना. तेका लागून तूं थोडो साच्याचोय वापर करचो पडटा. तरी तुमच्याकडे कितले मूर्त्यो आसता आता? पयलीं कितले आशिल्ले आणि आता कितले आसा? पयलीं आमचे कडेन बापूय आसतना म्हणजे कमी आसले, म्हणजे हांगासर आमी 130 करताले. आता आमचे टोटल सगळे 140 सुमार जातात. हय. हे सार्वजनिक मूर्त्यो म्हाका दिसता हांगर जे मूर्त्यो 1, 2, 3 आहा ते मातशे चडच मोठे दिसता. ते सार्वजनिक आहा काय घरान पुसपी मूर्त्यो? सार्वजनिकूय आसा, म्हणजे नेवीचो एक आहा पळय, तो आमी एक 14 वर्सां जाली सार्वजनिक दिता. सलगपणे तुम्ही हय. दितात. आणि दुसरो जो व्हडलो आसा तो घरान दिसता, म्हणजे आमचेच भावले ते आसोलकर, हा, विवा आसोलकर विवा. म्हणून. ओके. तेच्या घरान दिसता. आता तुमका कोण कोण मदत करता हे गणपती करपाक? आमचे कितें आमी 3 जाण भाव, राम, श्याम आणि हांव अनिल आसोलकर. म्हणटकणी हांव तेंचो धाकटो भाव. ओके. आणि ते माझे व्हडले भाव. राम आसोलकर जो म्हणटा तो बाबा बरोबर सतत म्हाका दिसता 5-7-8 वर्सां तेचे बरोबर शिकला तो काम करपाक. आणि तेन्ना आमी नसले बाबा बरोबर, म्हणजे स्कुलान मेळ्ळा. तो व्हडलो असल्या कारणान तोच पयले बाबा बरोबर रावतालो, करतालो. आणि बाबा जेन्ना हे जालो तेन्ना तेचे बरोबर आमी रावले, म्हणजे तेचे पासून आमी शिकले. जरी बाबा आमचो करतालो तरी व्हडलो भाव आमचो गुरुस्थानी आसा. आणि त्याच्या मार्गदर्शनान आमी हे शिकले करपाक, कशें कितें करप हे. आणि तेतून करून आमचो एक शेजारी गोपाल मामल हो आमकां मदत करता. आमचो एक पुतण्यो आसा आमचो अनंत आसोलकर, तो एक भुरगो मदत करता.